सप्टेंबरचा महिना. पावसाने जवळपास काढता पाय घेतला होता. संध्याकाळचे 6:45 वाजत आले होते. रमेशची ड्युटी संपत आली होती. त्यानंतर त्याच्या जागी त्याचा सहकारी सुरेश रखवालदारीचे काम करणार होता. रमेश आणि सुरेश एका छोट्या कारखान्यात रखवालदार म्हणून काम करत होते. गेल्या 15-20 मिनिटांपासून पावसाची रिपरिप सुरू झाली होती. परंतु गेल्या आठवड्यापासून पाऊस नसल्याने रमेशने छत्री आणली नव्हती. त्यामुळे आता ड्युटी संपल्यावर घरी कसे जायचे असा प्रश्न त्याला पडला. एवढ्यात सुरेश तिथे आला. त्याने छत्री आणली होती. "काय रे सूर्या, तुला काय स्वप्न पडलं होतं का की पाऊस पडणार आहे? अर्ध्या तासापर्यंत पावसाचे कोणतेही लक्षण दिसत नसताना तू चक्क छत्री घेऊन आलास?" म्हणून विचारले. "नाही रे, मी घरून निघताना छत्री घेतलीच नव्हती. पण पलीकडच्या नाक्यावर आलो आणि जोरात पाऊस सुरू झाला. म्हणून तेथील एका दवाखान्यात गेलो. तिथे बाहेरच्या बकेटमध्ये कुणाची तरी छत्री होती. ती उचलली आणि घेऊन आलो. तू छत्री आणली नसेलच. आता ही घेऊन जा आणि उद्या येताना घेऊन ये." रमेशने ती छत्री घेतली आणि निघाला. संध्याकाळचे 7:30 वाजतले होते. रमेशला चालत घरी पोहोचायला अर्धा तास लागणार होता. आता पावसाचा जोर वाढला होता. आकाशात ढग दाटलेले असल्याने गडद अंधार पसरला होता. पण हा त्याचा नेहमीचा रस्ता असल्याने रमेश निर्धास्तपणे एका हातात छत्री आणि दुसऱ्या हातात मोबाईलची टॉर्च धरून रस्ता कापत निघाला. आता तो मुख्य रस्त्यावरून त्याच्या गावाकडच्या रस्त्याला वळला. आता गाड्यांची वर्दळ नसल्याने रस्ता एकदम सामसूम होता. पाऊस पडत असल्याने रस्त्यावर कुणीही नव्हते. सर्वत्र शांतता होती. रस्त्यावर 1-1.5 फुटापर्यंत पाण्याची पातळी वाढली होती. त्यामुळे रमेशला त्याच्या पावलांचा पाण्यात होणारा आवाज ऐकू येत होता. पण अचानक त्याला जाणवले की त्याच्या पावलांव्यतिरिक्त अजूनही कुणाच्या तरी पावलांचा पाण्यात आवाज होत आहे. त्याने मोबाईलच्या टॉर्चने आजूबाजूला पाहिले, पाठीमागे पाहिले, पण कुणीच दिसत नव्हतं. रमेशचं मन जरा चरकलंच. तो झपाझप पावले टाकत निघाला. तसं त्या अज्ञात पावलांचा आवाजही रमेशच्या पावला इतकाच वाढला. आता मात्र रमेशचे धाबे दणाणले. रमेश हातातील छत्री टाकून तिथून जो धावत निघाला तो घराच्या दरवाजातच येऊन थांबला आणि जोराजोरात दरवाजा वाजवू लागला. त्याच्या पत्नीने दरवाजा उघडला. रमेशला दरदरून घाम फुटला होता. पत्नीने त्याला त्याचे कारण विचारले, पण त्याने त्याच्यासोबत घडलेला प्रसंग न सांगता तो धावत आल्यामुळे एवढा घाम आला असे सांगितले. रात्री जेवून तो झोपी गेला. सकाळी नेहमीच्या वेळी तो त्याच्या ड्युटीवर गेला. परंतु कारखान्याच्या गेटवर बरीच गर्दी झाली होती. पोलिसांनी कारखान्याचं गेट सील केलं होतं. रमेशनं पुढं जाऊन पाहिलं तर सुरेश गेटजवळ आडवा पडला होता. त्याची जीभ बाहेर आली होती. आणि एक गोष्ट बघून तर रमेशला आश्चर्याचा धक्काच बसला. काल रात्री सुरेशने दिलेली जी छत्री अर्ध्यात रस्त्यात टाकून तो पडाला होता ती सुरेशच्या शवाशेजारी पडली होती. गर्दीत सुरू असलेल्या चर्चेतून रमेशला कळले की काल रात्री कुणीतरी सुरेशचा गळा आवळून खून केला.
आज पोलिसांकडून तपास होणार असल्याने आज कारखाना बंद राहणार होता. म्हणून रमेश परत निघाला. काल सुरेश सांगत असलेल्या चौकात आल्यावर जोरात पावसाची सर आली, म्हणून रमेशही आसऱ्यासाठी बाजूच्या दवाखान्यात गेला. तिथे एक चर्चा सुरू होती. त्यानुसार त्या दवाखान्यात उपचारासाठी आलेल्या एका महिलेची बाहेरच्या बकेटात ठेवलेली छत्री कोणीतरी उचलून नेली होती. दवाखान्यातून निघाल्यावर छत्री न मिळाल्याने व पाऊस जोरात सुरू असल्याने ती महिला डोक्यावर पदर घेऊन धावत निघाली. परंतु या गडबडीत रस्ता ओलांडत असताना तिचे येणाऱ्या ट्रककडे लक्ष नसल्याने ती त्या ट्रक खाली येऊन जागीच मरण पावली. ही घटना ऐकून रमेशच्या पायाखालची जमीनच सरकली. काल संध्याकाळी सुरेशने या दवाखान्यातून उचलून आणलेली ती छत्री घेऊन जाताना काल त्याला आलेला अज्ञात पावलांचा आवाज, रात्री सुरेशचा गळा दाबून झालेला खून आणि त्याच्या मृतदेहापाशी पडलेली तीच छत्री या साखळीचा रमेशला संदर्भ लादला आणि तो तिथेच बेशुद्ध होऊन पडला.